महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधून 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे, कारण त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जो एक आंदोलन पुकारण्यात आलेला होता त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला नाही आणि हेच ते पदाधिकारी आहे ज्यांना अचानक काल रात्री उशिरा पदमुक्त करण्यात आल्याची सूचना जी आहे ती प्रदेश पदाधिकाऱ्यांकडून आली। रात्री अचानक असा पदमुक्त का करण्यात आला? खरं तर मी जसं सांगितलं, हे द्वेषाच्या भावनेतून केलेली कारवाई आहे। कुणाल राऊत अतिशय निष्क्रिय प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेसला लाभलेले आहे। असा निष्क्रिय प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेसच्या इतिहासात कधी लाभला नाही। त्यांना काल आंदोलन करायचं होतं, ते विदेश दौऱ्यावर होते, त्यांना अचानक आंदोलन करावं लागलं। त्यांनी कोणत्याही युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना नाही दिली। राष्ट्रीय अध्यक्ष आले, काल तिथे लोक नाही जमले, आंदोलनाचा थोडाफार पचका झाला, तर त्याच्यामुळे त्यांना रागाच्या द्वेषात ही कारवाई केली आणि त्यांच्या मनात खूप दुसराही देश आहे। त्यांना जसं मी सांगितलं, त्यांना रामटेक लोकसभेची निवडणूक लढायची होती, त्यांना ती लढता आली नाही कारण की त्यांचं काही मेरिट नव्हतं, त्यांचं काही काम नव्हतं। तर जसे मिथिलेश भाऊ आहे ते नागपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष, आम्ही ग्रामीण भागातला आहे, तर त्या द्वेषापोटी त्यांनी आमच्यावर कारवाई केली आहे। खरं तर कुणाल राऊत हे अतिशय बेजबाबदार व्यक्तिमत्व आहे। त्यांनी खरं तर स्वतः पहिले राजीनामा दिला पाहिजे की पक्षश्रेष्ठीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। युवक काँग्रेस एक असं संघटन आहे, तिथे एवढे असंख्य कार्यकर्ते आहे, पण त्यांना संघटित करून कार्य कसं करायचे हे खरं तर त्यांनी विश्वजित कदम साहेब आणि सत्यजित तांबे यांच्याकडून शिकलं पाहिजे। माझी जी माहिती आहे, तुम्ही जर तुमच्याकडे ती माहिती असेल तर तुम्ही सांगा ती खरी आहे। कुणाल राऊत विदेशात होते, दोनदा आंदोलनाची डेट जी आहे आणि वेळ जी आहे ते पुढे ढकलण्यात आली आणि कन्फ्युजन निर्माण झालं। माझ्याकडे पण जी माहिती आहे अशीच आहे की कुणाल राऊत विदेश दौऱ्यावर होते। खरं तर विधानसभा निवडणुकीपासून त्यांना युथ काँग्रेसमध्ये काहीसा रस राहिले नाही, कारण की आमची टर्म संपत आली आहे, म्हणून त्यांनी युथ काँग्रेसला वाऱ्यावर सोडलेलं आहे। ते राष्ट्रीय पातळीवरून थोडंसं प्रेशर आला म्हणून त्यांनी ते आंदोलन कसं तरी घेतलं आणि हे कारवाई जे सर्व म्हणतात की राष्ट्रीय पातळीवरून झाली, ते कुणाल राऊतांनी करायला लावली आहे राष्ट्रीय पातळीवरून, कारण की जसं सांगितलं टेक्निकली त्यांचा टर्म संपत आला आहे, त्यांना कारवाई करण्याचा अधिकारच नाही, म्हणून त्यांनी दबावपटी राष्ट्रीय पातळीवरच्या लोकांना दबाव करून ते कारवाई करायला लावली आहे। मागच्या वेळेलाही अशीच एक कारवाई झाली होती, अचानक रात्री कारवाई झाली होती आणि मग काही तासांनी ती मागे घेण्यात आली होती, पुन्हा मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई झाली। हे मागच्या 3 वर्षांमध्ये पासनं आमच्या संघटनेमध्ये म्हणजे जी आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनली आहे त्याच्यामध्ये हाच एक नियम आहे की रात्री 12-1-2 वाजता कारवाई केली जाते, विदाऊट शोकॉज कारवाई केली जाते आणि मग सकाळी म्हणजे झोपेच्या नशेतनं मग बाहेर आल्यावर मग ती कारवाई वापस घेतल्या जाते आणि जेवढे पदाधिकारी आहे यांना त्याची सवय झालेली आहे। कुणाल राऊत यांना पदमुक्त करायचा अधिकार याच्यासाठी नाही आहे, कारण माझा सगळ्यात मोठा आरोप आहे आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी जेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूरमध्ये 2 विधानसभा क्षेत्रात त्यांनी प्रचार दौरा केला। कुणाल राऊत यांच्या कार्यालयापासून आणि निवासस्थानापासून प्रियंकाजी गांधी या फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर होत्या, पण दोन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये कुणाल राऊत हे कुठेही सहभागी झाले नाही। इवन त्यांनी द्वेषापोटी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे इन्व्हॉल्व जास्त होऊ नका असा काही आदेशसुद्धा देण्यात आला इनडायरेक्टली। आमचे युवक काँग्रेसचे सहकारी मित्र बंटी शेळके ज्या विधानसभेतनं निवडणूक लढले, 2 वेळा निवडणूक लढले, त्यांच्या विधानसभा क्षेत्रात तुम्ही कालचं आंदोलन घेऊन राहिले आहे, त्यांनासुद्धा पूर्वकल्पना नसेल याची मी 100% खात्री आहे, कारण ते सुद्धा आले नाही, कारण याच्या अगोदर संघाचं सगळ्यात मोठं आंदोलन त्यांनीच घेतलेलं होतं। त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आंदोलन करत असताना तुम्ही त्यांनासुद्धा विश्वासात घेत नाही। प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखं मैं बोलू वो कायदा या पद्धतीने त्यांची कार्यप्रणाली सुरू आहे, त्यामुळे आमचा आक्षेप आहे की आम्हाला या प्रदेशाध्यक्षाच्या म्हणजे यांचा कार्यकाळ आता संपलेला आहे, पण भविष्यात तरी एक संघटन म्हणून चालावं, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून युवक काँग्रेसची संघटना चालू नये। तन्वीरजी, तुम्ही उपाध्यक्ष आहात, तुम्हाला पूर्वसूचना होती का आंदोलनाची? नहीं, ये आंदोलन करना ऐसा पिछले 6 दिन से चल रहा था, लेकिन कुणाल राउत की गैर मौजूदगी की वजह से ये आंदोलन 2 से 3 बार आगे ढकलने में आया। ते परदेशात होते म्हणून? जी हाँ, वो नागपुर में नहीं थे या इंडिया में नहीं थे, वो कहीं शायद बैंकॉक या थाईलैंड घूमने गए हुए थे, तो उसके चक्कर में ये आंदोलन 3 से 4 बार ढकलने आया और कन्फ्यूजन का वातावरण क्रिएट हुआ, जिस वजह से कार्यकर्ताओं को समझ में नहीं आया कि कितने बजे पहुँचना है, क्या पहुँचना है। और ऐसा भी नहीं कि हम पहुँचे नहीं, हम पहुँचे जब तब तक के प्रोग्राम ऑलरेडी ख़त्म हो चुका था। इस वजह से हमारे ऊपर ये एक तरीके से ये भी बोला जाएगा कि लेट आने के ऊपर की कार्रवाई हुई है, ये नहीं जाने के ऊपर की तो कार्रवाई नहीं हुई। मिथिलेश, मला सांगा, एक कॉमन फॅक्टर मी तुमच्या सर्वांमध्ये जे पाहतोय, तुम्ही सगळे प्रत्येक युवक काँग्रेस किंवा युवा संघटनेमध्ये काम करताना एक कोणीतरी आयडल असतं, मोठा नेता। तुमच्या सगळ्यांचे आयडलमध्ये सुनील केदार आहे किंवा विजय वडेट्टीवार आहे, अशाच पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, निवडून टार्गेट केलं? तुम्ही हे बरोबर बोलले आहे, गट पाहूनच होऊन आला आहे सगळं, आणि हे लोकसभेपासूनच सुरू आहे। तुम्हाला सांगून आलो आहे मी
की त्यांनी तर मला लोकसभेत एवढं बोलले होते की तुम्ही केदार साहेबाला प्रेशराईज करा की मला लढायचा नाही तर मी तुझ्यावर कारवाई करेन. तेव्हापासून सुरू होतं आहे. म्हणजे रामटेकची जागा कुणाल राऊत उमेदवारी यांना मिळावी यासाठी तुम्ही सुनील केदारांकडे प्रेशर करा नाही तर मी तुझ्यावर कारवाई करेन. हे तेव्हापासून सुरू होतं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तुमच्यावर झालेली कारवाई त्यामुळेच होती. त्यामुळेच झाली आणि मी रिवोकही झालो कारण की पक्षाने माझ्या वरिष्ठांनी माझं काम पाहिलं. माझं दिल्लीवरून रिवोकेशन झालं होतं माझं. तर हे सेकंड टाईम पुन्हा तसंच झालं आणि ते रात्रीचं टाईमच होऊन आलं. रात्री का घडतं मला असं काही कळून आलं यांचं. आणि मला कॉन्फिडन्समध्ये घेतलंच नाही त्यांनी ॲज अ जिल्हाध्यक्ष म्हणून. आणि तुम्ही एक नोट कराल, त्यांनी ह्या 3 वर्षात नागपूर शहराचे अध्यक्ष तौसिफ खान आणि मी ग्रामीणचा अध्यक्ष म्हणून आम्हाला कधीही कॉन्फिडन्समध्ये त्यांनी घेतलं नाही आजपर्यंत. काय मागणी आहे योगेश तुमची सगळ्यांची? मागणी एकच आहे की पक्षाने ज्या पद्धतीची कारवाई केली आहे ते कुठेतरी लक्षात हे करून त्याला लक्ष केंद्रित करून केंद्रीय पातळीवर याच्यावर लक्ष घालायला. अनुराग, मला सांगा, ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, फक्त केदार गट आणि विजय वडेट्टीवार यांना आपला आयडॉल मानणारे जे तुम्ही युवक आहेत त्यांना टार्गेट करणं पक्षासाठी संघटनेसाठी किती चुकीचं आहे? कुठेतरी गटबाजी खूप मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. जे आपण म्हटलं गटाला पाहून किंवा आमच्या नेत्याला पाहून टार्गेट केलं जात आहे, हे खरोखर दुर्भाग्य की खरी गोष्ट आहे. कसं आहे की जसं ज्या नेत्यांचे आपण नाव घेतले, आदरणीय केदार साहेब असो, आदरणीय वडेट्टीवार साहेब असो, यांनी नागपूर जिल्ह्यातच नाही, विदर्भात नाही, महाराष्ट्रात काँग्रेसचं नाव खूप मोठं केलं आहे आणि हे तडफदार नेते म्हणून ओळखले जातात. आणि आम्ही जे अनुभवलं युवकांना सदैव पुढं आणणारे नेतृत्व आहे. ते युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. अशा नेत्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना जर टार्गेट करत असेल तर कुणाल राऊत किती विकृत बुद्धीचे नेते आहे हे आपल्याला समजून येते. काय वाटते, असं विशिष्ट गटामध्ये तू आहे म्हणून किंवा विशिष्ट नेत्याला आपला आयडॉल मानतो म्हणून टार्गेट होत आहे? होऊ शकते, पण माझा गट हा काँग्रेसचा गट आहे. त्यामुळे जेवढेही नेते आहेत तर हे सगळे माझे आयडल आहे. आणि आयडल मानायसाठी त्या व्यक्तीमध्ये त्या गुणवत्ता पाहिजे ज्या युवक काँग्रेसमधल्या अध्यक्षांमध्ये तर सध्या मला दिसत नाही तर मी त्यांनासुद्धा माझं आयडल ठेवलं असतं. तर कुणाल राऊत जे आहे ते ज्या काही जुने प्रकरण आहे किंवा जुने जे हेवे दावे आहे ते पाहून आम्हाला टार्गेट करत आहे. आता आम्ही तर पक्षातून किंवा संघटनेतून बाहेर जाणार नाही. कुणाल राऊत यांनाच पदावरून श्रेष्ठींनी दूर करावा. हे जे सर्व 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे त्यापैकी बहुतांशी लोकांची हीच मागणी आहे की कुणाल राऊत यांनाच पदावरून दूर करण्यात यावं. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.